वाव, मस्त आहे. पुढचं पाऊल जेव्हा आलं तेव्हा तुला असं वाटलं होतं का महाराष्ट्राची नंबर 1 सिरियल होईल आणि लोक तुझ्यावरती इतकं प्रेम करतील, अजूनही तुला त्या कॅरेक्टरनी ओळखतात, त्या बाबतीत काय बोलशील? तेही मला करायचं नव्हतं. या गोष्टी नाही झालं. असं होतं की माझं तेव्हा MBAचं सेकंड इयर सुरू होतं आणि मला रशियाची स्कॉलरशिप मिळाली होती. तर माझ्या बाबतीत असं झालं, तेव्हा तुझं विण सख्यारे ही मालिका माझी स्टार प्रवाहाची ऑलरेडी सुरू होती आणि माझी या प्रियाला झीची ऑलरेडी सुरू होती. तर आणि शिवाय कर्जतला माझे गाण्याचे क्लासेस, मी शास्त्रीय संगीत शिकायचे ते, कथ्थकचे क्लासेस, अशा सगळ्या गोष्टी आणि शिवाय MBA हे वेलिंगकरला करत होते मी. तर कर्जत, मड आयलँड, संक्रमण स्टुडिओ असं सगळं करत करत मी थकून जायचे, मला नाही झेपायचं. आणि रोज घरी जाऊन माझं लिटरली रडगाणं सुरू व्हायचं की मला नाही करायचंय, मी नोकरी करणार, हेच मी आईला रोज सांगायचे. आणि मग काय झालं, तुझं विण सख्यारे सुरू असताना मला आयरिस प्रोडक्शनमधनं, म्हणजे पुढचं पाऊलच्या प्रोडक्शनमधून कॉल्स यायला लागले की ऑडिशनला याल का. मी म्हटलं हे कशाला जायचंय, करायचंच नाहीये तर कशाला ऑडिशनला जायचं. तर आई मला म्हणाली की ते म्हणतायत ना, 1 महिना आणि झालेला फोन येत होता त्यांचा. मी म्हटलं की, आई म्हणाली की ठीक आहे तू जा, ते म्हणतायत तर जा आणि त्यांना सांग की नाही करायचंय मला, पण तुम्ही विचारलं ऑडिशनसाठी म्हणून मी आली आहे. सो मी तेच केलं, मी गेले, मी ऑडिशन दिली आणि मी सांगितलं की हां मला काही इंटरेस्ट वगैरे नाहीये, पण तुम्ही ऑडिशनला एवढे दिवस बोलवत होतात म्हणून मी आले. आणि मी गेले आणि 2 दिवसांनी फोन आला की लीडसाठी कास्टिंग झालंय. आणि मी जेवत होते घरी, मला पहिले रडूच आलं. म्हटलं बापरे, म्हणजे आता तर दिवसभर आपण थकणार. माझा पहिला थॉट तो आला, कारण कर्जत ते मड असा पल्ला असणार होता. पण मग आई म्हणाली की कोणाला ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही, तुला मिळाली आहे तर कर, होईल सगळं, बघू. बाय दॅट टाइम आम्ही ठाण्यामध्ये फ्लॅट घेतला होता आणि छोटासाच फ्लॅट घेतला होता, बट घेतला होता. तर त्यामुळे मी म्हटलं चल ठाण्यावरनं मी ट्रॅव्हल करीन आणि मग तशी पुढचं पाऊलची सुरुवात झाली. सो फोकस वगैरे काही नव्हता आणि देवाच्या कृपेने ते कॅरेक्टर इतकं छान सगळ्यांना आवडायला लागलं. ती मालिका 7 वर्ष चालली. सो ही देवाची कृपा आहे. म्हणजे मी म्हटलं ना, मी एफर्ट्स पूर्ण टाकले. एकदा मिळाली की ती गोष्टीत मी त्या एफर्ट्स पूर्ण टाकते आणि देवाची कृपा बाकीची. खरंच देवाची कृपा, कारण तू जेवढा एक्सपिरियन्स सांगतेस मगासपासून त्याच्यामध्ये मला ना ह्या सगळ्या माझ्या जर्नीमधनं, आता 14 वर्ष झाली मी या क्षेत्रात आहे, मला एकच वाटलं की मी प्लॅन केलेले वेगळे होते, देवाचे प्लॅन्स माझ्यासाठी जास्त बेटर होते आणि मी आता त्याचा विश्वास पूर्ण ठेवायला लागले देवाच्या प्लॅन्सवर. मी नाही करत फार प्लॅन्स, जे जसं आहे जसं होत जातं तसं मी होत जाऊ देते, कारण मी नाही आता शहाणपणा करत की मला हे करायचंय ते करायचंय. आणि देवाच्या कृपेने गोष्टी येत जातात समोर, मी त्या घेत जाते.